सेल्फ स्टडी 2.2 या चॅनल वरती आपण आज एक जाहिरात या ठिकाणी बघत असाल की एमपीएससी ने आताच लगेचच एका जाहिरातीची प्रसिद्धी केलेली आहे. जर आपण बघायचं झालं तर आपल्याला दिसून येत आहे की महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024. बघा, ही एमपीएससी ची जी आयोगाची मेन परीक्षा असते, याच्यामध्ये खूप सारे पदं असते, तर ते या ठिकाणी आलेले आहे. आणि याच्यामध्ये लगभग 274 पदांची भरती होणार आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, ही पूर्व परीक्षा स्वरूप आहे, जसं एमपीएससीचं पूर्व परीक्षा मेन मेन परीक्षेचं स्वरूप आपण बघणार. बट याच्यामध्ये 3 पद आहे. पहिलं म्हणजे सामान्य प्रशासन विभागाचं, दुसरं आहे मृदू व जलसंधारण विभागाचं, आणि एक आहे महसूल विभाग. ठीक आहे, महसूल व वन विभागाचं. गट अ आणि गट ब या संवर्गाचे हे पद आहे स्तरानुसार. जर सामान्य प्रशासनाचे 205 पद भरले जाणार आहे याच्यामध्ये. मृदू व जलसंधारण विभागाचे 26 पद भरले जाणार आहे, आणि जे महसूल आणि वन विभाग आहे यांचे लगभग 43 पद या ठिकाणी भरले जाणार आहे. 5 जानेवारीला हे भरणं अर्ज करायला सुरुवात होऊन जाईल, आणि 25 जानेवारीला काय होऊन जाईल, ते थांबून जाईल. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, हे चलन शुल्क वगैरे मी सजेस्ट करतो की सर्वांनी ऑनलाईन करायचं, कारण हे होते नाही होत ऑफलाईन, हे व्हॅलिड होत नाही म्हटल्यानंतर. तर अशा प्रकारे बघा, परीक्षा कशी राहणार आहे. परीक्षेचा दिनांक, जसं राज्यसेवा मुख्य परीक्षा जी राहणार आहे ते 14. मुख्य परीक्षा वेगवेगळ्या दिवशी राहणार आहे, ते आपण थोडंसं खाली गेल्यानंतर बघू. बट पहिले बघू की ऍडव्हर्टाईज मध्ये काय आहे. हे आरक्षण दिलेलं आहे, जसं खेळाडूंसाठी आरक्षण राहणार आहे. देन त्याच्यानंतर दिव्यांगांसाठी आरक्षण राहणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही खाली आले तर दिव्यांग उमेदवारांसाठी आरक्षण आहे. ठीक आहे. हे जेही या कॅटेगरीमध्ये बसत असाल त्यांनी ही जाहिरात व्यवस्थित वाचायची. जाहिरात आयोगाच्या वेबसाईटवर आहे. बघा, पात्रता करण्यासाठी एज जे असते, एज 2 पदांसाठी वेगवेगळ्या डेट पासून कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही निरीक्षण अधिकारी परिमंडळ अधिकारी गट ब याले वगळून, म्हणजे हे पद वगळून बाकीच्या सर्व पदांसाठी तर 1 एप्रिल 2024 पर्यंत कॅल्क्युलेट केल्या जाईल तुमचं एज. बट जर तुम्ही निरीक्षण अधिकारी किंवा परिमंडळ अधिकारीसाठी जर करत असाल तर 25 जानेवारी हे काय केलं जाईल, इथून तुमचं कॅल्क्युलेट केलं जाईल. ठीक आहे. मग इथं त्या ठिकाणी दिलेलं आहे, जर अराखीव असन, खुला वर्ग असेल त्याला 38 वर्षापर्यंत एज क्रायटेरिया आहे. मागासवर्गीय असेल तर 43 पर्यंत. ठीक आहे. अराखीव खुला असेल 43 पर्यंत, मागासवर्गीय अनाथ असेल 43 पर्यंत. ठीक आहे. माजी सैनिक, आणीबाणी वगैरे मध्ये जे काही अधिकारी होते त्या सर्वांसाठी 43, 43, आणि दिव्यांगांसाठी 45 वयाची सूट देण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता काय आहे प्रत्येक पदाची हे थोडंसं पाहू. सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ साठी जे पद आहे, याचा शैक्षणिक अर्हता काय आहे? सांविधिक विद्यापीठाची किमान 55% गुणांसह वाणिज्य शाखेची स्थानक पदवी, किंवा इन्स्टिट्यूट ऑफ वाणिज्य शाखा म्हणजे कॉमर्स. तर कॉमर्स शाखेची काय लागेल तुम्हाला? पदवी लागेल, ते 50% गुणांसह. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांनी घातलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण, हे चालेल. इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स यांनी आयोजित केलेले परिवेय लेखनशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण, किंवा सांविधिक विद्यापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त, व्यवसाय प्रशासन व विशेष तज्ञ पदव्युत्तर पदवी म्हणजे MBA. तर हे मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. दुसरं, उद्योग उपसंचालक गट अ याच्यासाठी काय लागेल, तर सांविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील, म्हणजे सिव्हिल याच्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी, तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटाशी संलग्न असलेली वास्तुविद्या, नगररचना, तंत्रज्ञानामधील पदवी, विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी करा. बघा, याच्यामध्ये काही वन सेवेच्या जागा आहे, जसं महाराष्ट्र वन सेवेच्या जागा आहे. सुंदर सुविधा आहे, ज्या लेकरांनी वनस्पती शास्त्रामध्ये
ग्रॅज्युएट झालेली असेल, रसायनशास्त्रामध्ये ग्रॅज्युएट झाली असेल, वनशास्त्रात ग्रॅज्युएशन केलं असेल, भूशास्त्रात, मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स मध्ये केलेलं असेल, सांख्यिकी असो, प्राणीशास्त्र असो, उद्यान विद्या असो, पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय शास्त्र किंवा कृषी अभियांत्रिकी यातील स्थानक पदवी, तर ते यासाठी काय करू शकते, अप्लाय करू शकते. वनक्षेत्रपाल करिता पदाकरिता म्हणजे जे वनक्षेत्रपाल पद आहे, तर याच्यासाठी तुम्ही वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या शास्त्र, कृषीशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायन, अभियांत्रिकी, स्थापत्य, अभियांत्रिकी, संगणक, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स, यंत्र, अभियांत्रिकी या सगळ्या याच्यासाठी काय करू शकता तुम्ही, अप्लाय करू शकता. दुसरं काय हे बघा याच्यासाठी यामध्ये जसं बीटेक, जे आता ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग वगैरे याच्यामध्ये दिलेलं आहे है ना, बीटेक पॉवर, जेही लेकर सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड असेल त्यांनी काय करायचं, हे जे ऍडव्हर्टाईज आहे, ही जी जाहिरात आहे, ही व्यवस्थित वाचायची. आपण जास्त याच्यावर डिटेल नाही करू शकत, कारण मग ते खूप हे होऊन जाते, व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाते आणि विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये रस येत नाही. मग बघा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा जी आहे, हे सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला बीटेक बी किंवा म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी सिव्हिल वॉटर मॅनेजमेंट मध्ये, स्ट्रक्चरल मध्ये सुद्धा चालेल, बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग एन्व्हायरमेंटल मध्ये सुद्धा चालेल, बीटेक कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग या टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा चालेल. फक्त मराठी भाषेचं ज्ञान असणं तुम्हाला आवश्यक आहे. इट मीन्स काय, की तुमचं जे काही 12th असेल त्याच्यामध्ये मराठी सब्जेक्ट तुम्हाला असणं कंपल्सरी आहे, 12th आणि 10th मध्ये कंपल्सरी. ओके, तर ते कंपल्सरी आहे. पुढे पाहायचं झालं तर बघा, जे विद्यार्थी काय करणार आहे, महाराष्ट्र वन सेवा क्षेत्राची परीक्षा देणार आहे, म्हणजे वन क्षेत्रामध्ये ते परीक्षा देणार आहे, तर त्यांच्यासाठी फिजिकलची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे. म्हणजे त्यांना काही फिजिकल क्वालिफिकेशन आहे. निश्चितच एक चांगली संधी आहे. विद्यार्थ्यांनी असं नक्कीच हे फॉर्म भरा आणि व्यवस्थित अभ्यास करा. व्यवस्थित दिवस भेटते, 3-4 महिन्यात पुरेसा अभ्यास होऊन जाते. आपल्या चॅनलवर बऱ्याचशा गोष्टी येणार आहे पेपरच्या दृष्टिकोनातून. सगळं आपल्या चॅनलवर फ्रीमध्ये येणार आहे. जेही विद्यार्थी घरून अभ्यास करत असून त्यांच्यासाठी काही स्ट्रिक टेक्निक आपण सगळं आणणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करून घ्यायचा, लाईक करून द्यायचा. बघा, पुढे जर पाहायचं झालं तर आपल्याला 163 सेंटीमीटर अनवाणी पायानं कमीत कमी, हे कोणासाठी सांगत आहे, हे सांगत आहे पुरुष उमेदवारासाठी. आणि महिला उमेदवारासाठी काय, 150 सेंटीमीटर उंची असली पाहिजे बिना चप्पल घातल्यानं. आणि पुरुषांसाठी 163. छाती जे आहे ना, हे पुरुषांसाठीच आहे. जसं 79 न फुगवता असली पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी न वाढली पाहिजे असं नाही. म्हणजे 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. आता 5 सेंटीमीटर जर याच्यामध्ये प्लस करसान, 79 प्लस 5 तर किती होऊन राहिलं, म्हणजे 84 पेक्षा जास्त असली पाहिजे फुगून, न फुगवता हे. जर अनुसूचित जमातीतील प्रवर्गातील जर एखादा उमेदवार असेल तर त्याला काय 152 सेंटीमीटर आहे, छाती तेवढीच आहे. ओके, महिलांसाठी 145 आहे. फक्त अनुसूचित जमाती, जसं एसटी है ना, एसटी प्रवर्गातील अनुसूचित म्हणजे शेड्यूल ट्राईब, शेड्यूल ट्राईबची गोष्ट केल्या जाते या ठिकाणी, तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायचं. ओके, हे थोडंसं व्हिजन दिलेलं आहे. डोळ्याकरता डोळे वगैरे आवश्यक असले पाहिजे वनरक्षक पदासाठी, हे दिलेलं आहे. सहाय्यक वनरक्षक गट अ करिता बघा, चालण्याची एक हे धावणं वगैरे नाही आहे, रनिंग वगैरे नाही आहे तुम्हाला ना, फिजिकल आहे कोणतं. फक्त एक आहे की मुलगा जर असेल तर त्याला 25 किलोमीटर चालून दाखवावं लागेल. किती तासात, तर त्याला पूर्ण शारीरिक क्षमता 4 तासात करणं आवश्यक आहे. 25 किलोमीटर 4 तासात चालावं लागेल, त्याला चालून दाखवावं लागेल. आणि मुलीला 14 किलोमीटर 4 तासात चालून दाखवावं लागेल. वनक्षेत्रपाल गट ब करिता काय आहे, तर पुरुषांना 25 किलोमीटर चालावं लागेल आणि मुलींना 16 किलोमीटर चालावं लागेल. चालण्याचा जो काळ आहे तो 4 तास बरोबर आहे, याच काळामध्ये चालेल ना. अशा प्रकारे निवड प्रक्रिया. आता बघा, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, परीक्षेचे टप्पे काय असणार आहे, याच्यावर थोडंसं भर देऊ. तर सिंपल प्रक्रिया जशी एमपीएससीची होत असते, आयोग जसं परीक्षा घेत असते तेच टप्पे आहे आपले. एक प्रिलिम्स, प्री आणि एक मेन्स. ठीक आहे, एक मेन्स, याच लेवलवर एक्झाम होणार आहे. बघा, जे पूर्व परीक्षा आहे ना, तीनही पदांसाठी काय होणार आहे, हे कंबाईनली एकच होणार आहे. एकच परीक्षा होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 पेपर येणार आहे. पहिला 200 मार्क्स आणि दुसरा सुद्धा 200 मार्क्स. इट मीन्स टोटल जर केला आपण तर 400 मार्क्स त्याच्यामध्ये येऊन जाईल. बट इथून मेन्स जे आहे ना, प्रत्येकाची वेगवेगळी होणार आहे. मेन्स प्रत्येकाची काय होणार आहे, वेगवेगळी. याची मेन्स वेगळी होईल, याची मेन्स वेगळी होईल आणि याची मेन्स वेगळी होईल.
तीनही याची मेन्स वेगवेगळी होणार. जसं राज्यसेवा परीक्षा जी आहे, ज्याच्यामध्ये खूप सारे पद आहे, याची 800 गुणांची काय होणार आहे? मेन्स होणार आहे. 100 गुणांचा तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. स्थापत्य महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा जर याचा विचार केला तर याच्यामध्ये 400 गुणांची मेन्स होणार आहे आणि 50 50 गुणांचं काय होणार आहे? तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. महाराष्ट्र वनसेवा परीक्षा जरचा विचार जर केला आपण तर 400 गुणांची मेन्स होणार आहे आणि 50 गुणांचा तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे याच्यात. तर अशा प्रकारे हे आहे. तर अर्ज काय करायचा आहे तुम्हाला? एमपीएससीच्या ऑफिशियल साईटवर जाऊन काय करायचं तुम्हाला? अकाउंट बनवायचं आहे. नवीन विद्यार्थी असेल काही तर जेही ग्रॅज्युएशन झालेले आहे किंवा ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला आहे, ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला जे असन त्यांनी काय करायचं? अप्लाय करायचं आहे. फक्त ग्रॅज्युएशन ज्यावेळेस तुम्ही कम्प्लीट जे मुख्य म्हणजे मेन्स परीक्षेच्या वेळी तुम्हाला काय करावं लागेल? ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून फॉर्म भरणं जरुरी आहे. तर अशा प्रकारे ही माहिती आहे. हे बघा, जर ओपन मध्ये असेल एखादा विद्यार्थी तर त्याला 544 रुपये आणि जर मागास वर्गातील असेल तर त्याला 344 रुपये भरणा करावा लागेल या ठिकाणी. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही ऍडव्हर्टाईज एमपीएससीने जारी केलेली आहे. तुम्हाला समजली असेल. प्रवेश पत्र तुम्हाला येऊन जाईल आणि चांगल्या प्रकारे एमपीएससीची तयारी करा. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जागा आहे, व्यवस्थित जागा अभ्यास करून आपलं शेड्यूल बनवा आणि हे करा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.